सारोळा शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वितरण, किशोर पल्लोड यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत किशोर जगन्नाथ पल्लोड यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आलं। श्री किशोर पल्लोड हे सध्या नोकरीनिमित्ताने अमेरिका येथे राहतात। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पूर्ण शाळेतील वर्गांना भेट दिली, शाळेचे कौतुक केले। भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ते आपण संचालक असलेल्या आयनाईट वेलफेअर सोसायटी संस्थेद्वारे शैक्षणिक साहित्याची मदत करून सामाजिक कार्य करत असतात। या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रीयुत किशोरजी पल्लोड, रमण राजकुमार पल्लोड तसेच आशिष पल्लोड यांचे स्वागत आणि सत्कार सारोळा गावच्या वतीनं माननीय सरपंच, उपसरपंच, चेअरमॅन, विविध सेवा सहकारी सोसायटी यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। सारोळा गावचे प्रथम नागरिक समाधान पाटील, श्रीयुत राहुल भैया साळुंखे तसेच सारोळा विविध कार्यकारी सोसायटी चेअरमॅन संजय नाना पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष श्रीमती बरबडीताई यांचेही शाळेतर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा तालुका औसा येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले। त्याप्रसंगी सर्वप्रथम रमण पल्लोड यांनी प्रास्ताविक केले। शाळेतर्फे रमाकांत बिराजदार, मुख्याध्यापक राजेश क्षीरसागर, चंद्रकांत तोळमारे, उमेश दळवी, प्रल्हाद माळी, श्रीमती दंडीमे, कोकाटे, रायनोळे मॅडम यांनी सगळ्यांचे स्वागत केले। यानंतर बालक बालिकांना शैक्षणिक संच वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश क्षीरसागर यांनी केले व चंद्रकांत तोळमारे यांनी आभार मानले। त्याच्या आधी आम्ही 2 शाळा भेटून आलो, येळीला जाऊन आलो आणि देवेंद्रला जाऊन आलो। तर कॅम्पस जे आहे खूप मस्त बनवलंय, ग्राउंड आहे खेळायला करायला, क्लासरूम्स चांगले आहेत आणि क्लासरूम्समध्ये पण जे बारकाईने पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बोर्ड भिंतीवर म्हणा, हे म्हणा, बाराखडी असेल, उजळणी असेल, बऱ्याच गोष्टी सगळ्या लिहिलेल्या आहेत। तर तुमच्यासाठी शिकायला पण खूप सोपे आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर तर कसं भविष्य खूप उज्ज्वल असतो आणि याचंच एक एक्झाम्पल आमच्या घरात आमचे चुलते काका हेच शिकले आमच्या घरात। आमचे वडील ते जास्त शिकले नाहीत किंवा आमच्या आत्या वगैरे शिकले नाहीत, ह्यांनी शिकले आणि यांच्यानंतर आमची जे घरातली सगळी पिढी आहेत तर आज सगळे खूप वेल एज्युकेटेड आहेत। सगळे कोणी इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, CA असतील। तर तसं तुमच्या घरातही तुम्ही जर एखादंही तुमच्या घरातलं कोण तुम्ही चांगलं शिकलात तर उद्या तुमच्या येणारं जे काही भविष्य असेल किंवा तुमचे बारके भाऊ असतील, घरातले बाकी मेंबर्स असतील तर त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी किंवा त्यांचं भविष्य